देशाच्या संरक्षण क्षेत्रात महिलांचा सहभागाचा नवा अध्याय लिहिला जातोय। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीए मध्ये महिला कॅडेट्ससाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे। त्यांच्या शारीरिक रचनेनुसार अधिक योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी लवकरच महिला शारीरिक प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे। ही माहिती एनडीएचे कमांडर व्हाईस ऍडमिरल अनिल जग्गे यांनी साबिकी कप या आंतर अकादमी क्रीडा स्पर्धेदरम्यान दिली। सध्या महिला कॅडेटच्या पुरुषांप्रमाणेच समान प्रशिक्षण देत आहेत, मात्र त्यांच्या गरजांनुसार प्रशिक्षण पद्धतीत काही बदल आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। महत्त्वाचं म्हणजे एनडीए मध्ये अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षणाच्या दर्जात कुठलाही भेदभाव केला जाणार नाहीये। समान संधी आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण हीच प्रबोधिनीची ओळख राहणार आहे। यंदाची साबिकी कप स्पर्धेत एक नवीन इतिहास रचला गेला आहे। विविध लष्करी प्रबोधिनींमधील 92 महिला कॅडेट्स प्रथमच सहभागी झाल्या आहेत। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे पाऊल भविष्यात अधिक सक्षम अधिकारी घडवेल यात शंकाच नाही। अशाच अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।